ज्या अजित पवारांवर शालिनीताई पाटील हे आरोप करतायत त्या अजित पवारांना सध्या राज्याच्या राजकारणामध्ये दादा व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं। मनात येईल ते राजकारण प्रत्यक्षात उतरवण्याची धमक असलेले अजित पवार आता शिरूर मतदारसंघासाठी कामाला लागलेत। शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी थेट चॅलेंज दिले। आता दादांचं चॅलेंज ही सोपी गोष्ट नक्की नाहीये, पण अमोल कोल्हेंनी आणि पर्यायानं शरद पवार गटानं चॅलेंज स्वीकारले। त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही लक्षवेधी होणार हे नक्की। ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस जिंकूनच दाखवतो। सर्वसामान्य जनता सूज्ञ आहे, जनता ठरवेल। ती जागा मी महायुतीचा उमेदवार निवडून आणून दाखवणार म्हणजे दाखवणार। बात निकली है तो दूर तक जाएगी। त्यांची प्रतिक्रिया त्यांना लकलाप। त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतोय। दादांचा दरारा, दादांच्या आवाजाचा दरारा सगळ्यांना ठाऊक आहे, तर केंद्र सरकारलाही दादांनी तसंच दरारा दाखवावा। अमोल कोल्हे अजित पवारांचं आव्हान प्रति आव्हान। शिरूरसाठी दादांचा रणगाडा, कोल्हेंच्याही तोफा। आव्हान, सिनेमा, डायलॉग बाजी आणि बरंच काही। शिरूर लोकसभा मतदारसंघ अजितदादांच्या प्रतिष्ठेचा मतदारसंघ। शरद पवार गटाकडे असलेले बारामती, सातारा आणि शिरूर हे मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत जिंकायचेच अशी गर्जना अजित पवारांनी कर्जतमध्ये केली आणि ती करत असताना खासदार अमोल कोल्हेंना पाडण्याचं चॅलेंज दिलं। असू दे ना, आपण बघा ना, आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस जिंकूनच दाखवतो। आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल राजकारणात कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, परंतु ती जागा मी महायुतीचा उमेदवार निवडून आणून दाखवणार म्हणजे दाखवणार। जेव्हा चांगलं काम केलं तेव्हा अजितदादांनीच पाठीवर शाबासकीची थाप दिलेली आहे आणि आज जर त्यांनीच विरोधात काही विधान केलं असेल तर लगेच त्यावर प्रतिक्रिया देण्याइतका मी मोठा नाही। त्यामुळे मला असं वाटतं आणि ज्या काही गोष्टी असतील, समजा 5 वर्षामध्ये मतदारसंघातल्या एकूण प्रेझेन्सविषयी जर त्यांनी भाष्य केलं असेल तर एवढंच आहे की त्यांनाच कान धरण्याचा अधिकार होता आणि त्यावेळीच जर त्यांनी कान धरला असता तर नक्की सुधारणा केली असती। आता मी असं मानतो की त्यांनी हा कान धरलेला आहे आणि नक्कीच या पुढच्या काळामध्ये ही सुधारणा नक्की करेल आणि सर्वसामान्य जनता सूज्ञ आहे, जनता ठरवेल सत्तेच्या बाजूने राहायचं की तत्व, मूल्य या गोष्टींच्या बाजूनं आपण पाठिंबा द्यायचा हे सर्वसामान्य जनता ठरवेल। अजित पवारांचं आव्हान कोल्हेंनी स्वीकारल्यावर आज सकाळी अजित पवारांनी थेट शिरूर मतदारसंघात दौरा केला। मांजरी इथल्या उड्डाणपुलाची आणि इतर विकास कामांची पाहणी केली। तर तिकडे अमोल कोल्हेंनीही थेट शरद पवारांची भेट घेतली। शरद पवारांची भेट झाल्यावर आत्मविश्वास दुणावलेल्या कोल्हेंनी प्रत्युत्तरादाखल डायलॉग बाजी केली। नाही का, कालच्या चॅलेंजचा आजच्या दौऱ्याचा म्हणजे अर्थार्थित काही संबंध नाहीये। त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे। असू द्या, त्यांची प्रतिक्रिया त्यांना लकलाप। मी काल सांगितलेलं आहे ते माझं फायनल। हे बघा, ते असं म्हणतात ना, बात निकली है तो दूर तक जाएगी, आणि त्यामुळे ती बात निकली है तो दूर तक जाएगी, तर ती मला अजूनही मी या संदर्भामध्ये त्यांच्या ज्येष्ठतेचा, त्यांच्या नेतृत्वाचा, या सगळ्याचा मी 100% कायमच आदर करत आलेलो आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही। अमोल कोल्हेंच्या डायलॉग बाजीला अजित पवारांनी सिनेमाचं उदाहरण देत प्रत्युत्तर दिलं। त्यावर कोल्हेंनीही दादांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं। त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतोय। मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे। मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही
आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर, ह्याच्यावर, आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होतो, अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या. म्हणजे काल मला वाटतं दादांनी एका चित्रपटाचा उल्लेख केला. या चित्रपटामध्ये एक प्रसंग होता की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या दरबारात उभे राहतात तेव्हा आम्ही हे रिसर्च करताना होतं की औरंगजेबाच्या मनात, दिल्लीपतीच्या मनात, ज्याचं एक फार मोठं राज्य होतं, त्यांच्या मनात हे होतं की कदाचित दख्खनची सुभेदारी द्यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या बाजूने वळवून घ्यावं. दख्खनची सुभेदारी जर बघितली तर दख्खनचा सुभा हा स्वराज्यापेक्षा कैक पटीनं मोठा होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली दरबारासमोर मान झुकवण्यापेक्षा तत्वांच्या बाजूनं ठामपणे मान ताठ करून उभं राहणं पसंत केलं. दादांचा दरारा, दादांच्या आवाजाचा दरारा सगळ्यांना ठाऊक आहे. तर केंद्र सरकारलाही दादांनी तसाच दरारा दाखवावा आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला जो अडचणीत आलेला आहे ही निर्यात बंदी तातडीने उठवावी. खरं तर सुरुवातीला अजित पवारांसोबत शपथविधीला उपस्थित असलेले कोल्हे पुन्हा शरद पवारांच्या कॅम्पमध्ये माघारी परतल्याने अजित पवारांचा रोष आहेच. त्यातच कोल्हेंच्या शपथपत्रावरून नेहमीच दावे प्रतिदावे होत असल्याने कोल्हेंच्या तळ्यात मळ्यात भूमिकेवरही राजकीय चर्चा रंगतात. कोल्हेंवर शाब्दिक हल्ले करून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून यापुढे वाढतच जाणार हे नक्की. दादा राजकारणात ठरवतात ते करून दाखवतात असा त्यांचा लौकिक. त्यामुळे शिरूर हातचं जाऊ नये यासाठी स्वतः कोल्हेंना आणि शरद पवार गटाला मोठ्या संघर्षाला तोंड द्यावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.